नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला एक पॉईंट बघणार आहोत, एस्केप व्हेलॉसिटी. आता एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय तर बघा, एखादा आपण एक ऑब्जेक्ट घेतला किंवा एखादा आपण एक बॉल घेतला आणि बॉल घेतल्यानंतर आपण काय करतो, वरती फेकतो है का नाही. आणि वरती फेकल्यानंतर काय होतं, काही काळानंतर किंवा काही सेकंद नंतर काय होतं, हळू परत काय होतं, आपल्या अर्थवरती काय होतं किंवा आपल्या जमिनीवर काय होते, परत येतो है का नाही. पण जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट किंवा तो बॉल घेतल्यानंतर आणि वरती फेकल्यानंतर परत आपल्या पृथ्वीवर परत खाली आणायचा नसेल तर आपल्याला त्याला किती व्हेलॉसिटी द्यावी लागेल, म्हणजेच आपल्या ह्या ग्रॅव्हिटेशनला फील्डला एस्केप करून तो काय गेला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनच्या फील्डच्या बाहेर गेला जाईल. त्यासाठी आपण त्याला किती व्हेलॉसिटी देणार आहे, म्हणजे तो आपल्या ह्या ग्रॅव्हिटेशन फील्डला एस्केप करून बाहेर जाण्यासाठी त्याला आपल्याला किती व्हेलॉसिटी द्यावी लागणार, यालाच आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. आता ही एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय किंवा ती कशी आहे, किंवा आपल्याला पृथ्वीवर एखादा ऑब्जेक्ट वरती फेकल्यानंतर परत आणायचं नसेल त्याला एस्केप व्हेलॉसिटी किती द्यावी लागेल, त्याचं डेरिव्हेशन काय आहे किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या इक्वेशनचा यूज आपल्या इथं करावा लागणार आहे, त्याचा स्टडी आज आपण ह्या एस्केप व्हेलॉसिटी मध्ये बघणार आहोत. परत एकदा बघा, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकल्यानंतर तो परत आपल्याला पृथ्वीवर आणायचा नसेल, म्हणजे आपल्या ह्या ग्रॅव्हिटेशन फील्डला एस्केप करून तो त्याच्या बाहेर गेला पाहिजे आणि तो परत खाली नाही आला पाहिजे. यासाठी आपण त्याला किती व्हेलॉसिटी दिली पाहिजे, ती व्हेलॉसिटी म्हणजे आपण त्याला म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. आता आपल्या अर्थची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे तर 11.2 किलोमीटर पर सेकंड. किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. जर एवढ्या वेगाने किंवा एवढ्या व्हेलॉसिटीने आपण जर त्याला व्हेलॉसिटी दिली, म्हणजेच एका सेकंदात तो 11.2 किलोमीटर जर गेला आहे का नाही, आणि तो कुठपर्यंत गेला पाहिजे, इन्फिनिटी पर्यंत गेला पाहिजे. एका सेकंदात किती, 11.2 किलोमीटर एका सेकंदात एवढा गेला पाहिजे. आणि त्यात एवढी एनर्जी पाहिजे की तो असं प्रत्येक सेकंदाला तेवढा जाईल, तो इन्फिनिटीवर गेला पाहिजे. एवढी जर एनर्जी त्याच्यामध्ये असेल, एवढी जर आपण त्याला व्हेलॉसिटी दिली गेली तर तो ऑब्जेक्ट काय होणार नाही, आपल्या पृथ्वीवर परत येणार नाही. तो काय होणार, एस्केप होईल ग्रॅव्हिटेशनच्या फील्डमध्ये आणि तो काय होईल, सॅटेलाइटच्या बाहेर काय होईल, फिरत राहील. आता ही व्हेलॉसिटी कशी द्यायची, त्याचं डेरिव्हेशन काय, त्याच्यामध्ये कोणकोणत्या इक्वेशनचा यूज करणार आहे ते आपण बघूया. बघा, पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे काय, मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. जर आपल्याला एखादा ऑब्जेक्ट खूप लांबपर्यंत न्यायचा आहे किंवा इन्फिनिटी पर्यंत न्यायचा आहे, किंवा आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी त्याची गाठायची, किंवा आपण त्याला एवढी एनर्जी द्यायची, एवढी व्हेलॉसिटी द्यायची की तो परत पृथ्वीवर आणायचा नसेल, तर पहिल्यांदा आपल्याला काय केलं पाहिजे, त्याला मॅक्झिमम हाईट दिली पाहिजे. आणि मॅक्झिमम हाईट देण्यासाठी काय कोणती गोष्ट गरजेची आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे अगोदर दिलेली व्हेलॉसिटी. म्हणजे बघा, हाय तुम्ही आपल्या अर्थवरती आहे का नाही, तुम्ही काय अर्थवरती काय राहिला असा उभं राहिलेला आहे, आणि अर्थवरती उभं राहिलं तर काय केलं तुम्ही, एखादा ऑब्जेक्ट असा वरती फेकला आहे का नाही. वरती फेकल्यानंतर काय होणार, त्याची व्हेलॉसिटी थोडीशी कमी होणार आहे, परत तो काय होणार, अर्थवरती येणार आहे. अजून तुम्ही त्याला जास्त एनर्जी दिली तर ते काय होणार, थोडंसं लांब जाणार आहे, परत अर्थवरती येणार आहे. अजून तुम्ही त्याला जास्त व्हेलॉसिटी दिली तर काय होणार आहे, तो अजून थोडा वरती जाऊन परत खाली येणार आहे. मग त्याला तुम्हाला अशी एवढी एनर्जी द्यायची की तो परत आपल्या अर्थवरती परत आला नाही पाहिजे, आणि तो पृथ्वीच्या बाहेर काय जाऊन काय पाहिजे, असा गोल गोल फिरला पाहिजे. म्हणजे आपल्याला काय दिलं पाहिजे, त्याला इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काय दिली पाहिजे, त्याला जास्तीत जास्त आपल्याला आपण काय केलं पाहिजे, त्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिली पाहिजे. आपण जास्तीत जास्त इनिशियल व्हेलॉसिटी त्याला तेवढी देऊ, तेवढा काय होणार आहे, तो वरती जाणार आहे, तो तेवढ्या मॅक्झिमम हाईटला जाणार आहे. हे इक्वेशन आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करायचे. काय करायचंय, मॅक्झिमम हाईट डिपेंड अपॉन इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्हाला जर जास्तीत जास्त हाईट पाहिजे असेल तर तुमची काय पाहिजे, इनिशियल व्हेलॉसिटी जास्त पाहिजे. जेवढी इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही जास्त देताल तेवढ्या तो काय होणार आहे, मॅक्झिमम हाईटला जाणार आहे. आणि तो तेवढ्या हाईटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी पण खूप पाहिजे, आणि तो कुठपर्यंत गेला पाहिजे तर इन्फिनिटी पर्यंत गेला पाहिजे. इन्फिनिटी पर्यंत गेला म्हणजे तो आपल्या ग्रॅव्हिटेशन फील्डला तोडून काय गेला, बाहेर गेला किंवा एस्केप गेला, तरच तो काय होणार आहे, आपल्या अर्थच्या भोवती काय फिरत राहील, तो आपल्या अर्थवरती येणार नाही. म्हणून हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, मॅक्झिमम हाईट डिपेंड अपॉन इनिशियल व्हेलॉसिटी. त्यासाठी आपण यूज केलंय अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन आहे का नाही. न्यूटनचं थर्ड इक्वेशन आहे का नाही, इक्वेशन किंवा लॉ वेगळे तर हे इक्वेशन वेगळे आहे का नाही. त्यामुळे आपल्याला बघायचं आहे अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन. काय बघा, v² इज इक्वल टू
यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता याच्यामध्ये व्ही म्हणजे काय बघा, फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे काय असणार आहे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी. त्यानंतर बघा ए म्हणजे काय असणार आहे बघा, आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आहे का नाही. आता ए ऐवजी आपल्याला इथे यूज काय करायचा आहे, जी चा यूज करायचा आहे का नाही. ए म्हणजे आपण म्हणतो की त्याचं ऍक्सलरेशन किती आहे, जर ते ऍक्सलरेशन हॉरिझॉन्टल असेल, म्हणजे जर असं हॉरिझॉन्टल असेल, एखादी गाडी चालली त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन असेल तर आपण ए यूज करतो. पण आपल्याला जे ऍक्सलरेशन होणार ते कसं होणार आहे, ग्रॅव्हिटेशन फील्डच्या संदर्भात होणार आहे. म्हणजे एखादी वस्तू वरून खाली किंवा खालून वरती येत असेल तेव्हा इथं आपल्याला ए ऐवजी कशाचा यूज करायचा आहे, जी चा यूज करायचा आहे. म्हणजे 2a म्हणजेच काय येणार आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. आणि यस म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. आता बघा मी मगाशी सांगितलं की काय, एखादा ऑब्जेक्ट तुम्ही वरती फेकला तर काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी हळूहळू काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि एका सर्टन हाईटला गेल्यानंतर काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी पूर्ण 0 होणार आहे. आणि जिथं त्याची व्हेलॉसिटी 0 होईल, आहे का, त्याची जिथं व्हेलॉसिटी त्याची काय होईल, 0 होईल, त्याला म्हणणार आहे आपण फायनल व्हेलॉसिटी. आणि तिथून तो ऑब्जेक्ट काय होणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे इथं आपण घेतलंय काय, व्ही स्क्वेअर म्हणजे घेतलं फायनल व्हेलॉसिटी की ते 0, एखाद्या हाईटला गेल्यानंतर जी व्हेलॉसिटी संपणार आहे तिथून तो ऑब्जेक्ट खाली येणार आहे, ती म्हणजे असणार आहे फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे आपण त्याला किती व्हेलॉसिटी दिली, जी म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन किती, आणि एस म्हणजे तो किती हाईटला गेला. आता ह्या गोष्टी आपण ह्या इक्वेशन मध्ये टाकल्या. बघा फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे, ऑलवेज 0. व्ही स्क्वेअर म्हणजे 0. नंतर यू स्क्वेअर प्लस 2a ऐवजी आपण इथं काय यूज केला बघा, मायनस जी. आता मग सांगितलं की ए ऐवजी आपण जी कधी यूज करतो आणि ए कधी यूज करतो, आहे का नाही. एचा किंवा जीचा अर्थ काय, ऍक्सलरेशन, आहे का नाही. जर एखादी गाडी अशी हॉरिझॉन्टल चालली असेल तर तेव्हा आपण स्मॉल ए चा यूज करतो. पण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण वरून खाली फेकतोय किंवा खालून वरती सोडतोय तेव्हा आपल्याला ए ऐवजी जी चा यूज करतोय. पण इथं आपण मायनस जी यूज केलाय का, कारण बघा एखादा ऑब्जेक्ट आपण वरती फेकला तर तो काय होणार आहे, ग्रॅव्हिटेशन फील्डच्या किंवा तो ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट चालणार आहे. का तुम्हाला माहिती आहे की ग्रॅव्हिटीमुळे एक कोणताही ऑब्जेक्ट काय होतो, खाली खेचला जातो. पण आपण काय करतोय, त्याच्या अपोजिट आपण त्याला वरती पाठवतोय का नाही, म्हणजे ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट त्याला आपण वरती पाठवतोय. म्हणून आपण इथं काय यूज करतोय तर मायनस जी चा उल्लेख करतोय. म्हणून आपण काय तिथं उल्लेख करतोय, मायनस जी. कारण का आपण ऑब्जेक्टला काय करतोय, डाऊनवर्ड टू अपवर्ड फेकतोय, म्हणजे वरच्या साईडला फेकतोय. ते कशा आहेत, ग्रॅव्हिटेशनच्या अपोजिट आहे. म्हणून आपण इथं मायनस जी चा उल्लेख करतोय. आणि डिस्प्लेसमेंट यस, आहे का नाही. आता हेच जर आता आपल्याला काय कन्सिडर करायची आहे, मॅक्झिमम हाईट. आपल्याला काय कन्सिडर करायचं इथं, मॅक्झिमम हाईट. हाईट म्हणजे काय, त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे का नाही. डिस्प्लेसमेंटसाठी आपण काय यूज केलाय, यस, आहे का नाही. मग ह्या इक्वेशन मध्ये आपण जर यस जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर आपल्याला इक्वेशन मिळत आहे, यस इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. आपल्याला काय इक्वेशन मिळेल, यस इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. आता हे आपले इक्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला काय कोणती गोष्ट लक्षात येते तर बघा, आपले हे डिस्प्लेसमेंट आणि यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी हे कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. बघा यस आणि यू हे कसं आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल, आहे का नाही. डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ म्हणजे काय, एखादी गोष्ट किंवा एखादी किंमत किंवा एखादी क्वांटिटी वाढवल्यानंतर दुसरी क्वांटिटी पण वाढते, किंवा एखादी क्वांटिटी कमी केल्यानंतर दुसरी क्वांटिटी पण काय होते, कमी होते. म्हणजे एखादी गोष्ट वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढते, किंवा एखादी गोष्ट कमी केल्यानंतर दुसरी गोष्ट पण कमी होणार आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि यू ह्याच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे तर डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे तुम्ही जर डिस्प्लेसमेंट तुमचं जर जास्त असेल तर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी जास्त द्यावी लागणार. डिस्प्लेसमेंट तुमचं कमी झालं म्हणजे तुम्ही त्याला इनिशियल व्हेलॉसिटी कमी दिली, आहे का नाही. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनलचा अर्थ आहे की एखादी गोष्ट वाढवली की दुसरी गोष्ट वाढणार, एखादी गोष्ट कमी केली की दुसरी गोष्ट कमी होणार. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि इनिशियल व्हेलॉसिटी मध्ये तुमचं जे रिलेशन आहे ते आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच तुमची जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर तुमचं डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे, इनिशियल व्हेलॉसिटी कमी असेल तर तुमचं डिस्प्लेसमेंट सुद्धा कमी असणार आहे. म्हणजे आपण इथं बघितलंय बघा, मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे आपले इथं जे पहिले इक्वेशन आहेत, जे आपला जो पहिला पॉईंट होता मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन इनिशियल व्हेलॉसिटी, ते इथे इक्वेशन प्रूव्ह होते. कारण का इथं डिस्प्लेसमेंट आणि हे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये तुमची इनिशियल व्हेलॉसिटी कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच तुमची इनिशियल व्हेलॉसिटी मी जास्त दिली तर तो
डिस्प्लेसमेंट जास्त करणार म्हणजे तो मॅक्झिमम हाईटला जाणार. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अजून काय बघा, तुमचं जे डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे तुमची हाईट आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे हे कसं आहे तर ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, हे का नाही. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, एखादी गोष्ट वाढवली की दुसरी गोष्ट कमी होते किंवा एखादी गोष्ट कमी झाली की दुसरी गोष्ट वाढते. म्हणजेच काय, तुमचं जर डिस्प्लेसमेंट जास्त असणार आहे तर तुमचं जे ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन असणार आहे ते कमी असणार आहे, किंवा तुमचं डिस्प्लेसमेंट कमी असेल तर ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन असणार ते जास्त असणार आहे. म्हणजे तुम्ही जर एका मॅक्झिमम हाईटला गेला तर तुम्हाला इनिशियल वेलोसिटी जास्त द्यावी लागणार आहे आणि तुमचं जे ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन असणार ते कसं असणार, खूप कमी असणार आहे. म्हणजे तुम्हाला ते खेचण्याचं प्रमाण खूप कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जेवढी जास्त हाईट जास्त इनिशियल वेलोसिटी देतात तेवढ्या हाईटला जाणार आहे, तिथे तुम्हाला ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन कमी बसणार आहे आणि तो तुम्हाला कमी प्रमाणात खेचणार आहे आणि तुम्ही तो ऑब्जेक्ट एस्केप करून तुम्ही तो ग्रॅव्हिटेशन फील्डच्या बाहेर जाऊ शकतो की तो ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनला तोडून तो बाहेर जाऊ शकतो. म्हणजे आपले हे जे पहिले इक्वेशन आहे मॅक्झिमम हाईट डिपेंड अपॉन इनिशियल वेलोसिटी ह्या इक्वेशन मध्ये प्रूव्ह होते. त्यासाठी आपल्याला पुढच्या गोष्टी बघायच्या. हे इक्वेशन समजलं तर आपल्याला त्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी बघायच्या. काय, फॉर ऑब्जेक्ट ऑफ मास एम. आता एखादा ऑब्जेक्ट घेतला की त्याचा मास एम आहे, मग त्याच्या सरफेस ऑफ अर्थ वर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी काय असणार आहे आणि इन्फिनिटी पर्यंत त्याच्यामध्ये काय असणार आहे का नाही. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की एस्केप वेलोसिटी म्हणजे तुम्हाला त्या ऑब्जेक्टला एवढी वेलोसिटी द्यायची की तो काय झाला पाहिजे, ग्रॅव्हिटेशन फील्डला सोडून बाहेर गेला पाहिजे. त्यासाठी त्याला किती वेलोसिटी द्यावी लागणार तर मला सांगितलं की 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे तो एका सेकंदात किती किलोमीटर गेला पाहिजे, 11.2 किलोमीटर एका सेकंदात गेला पाहिजे. आणि तो नुसता काय एका सेकंद 11 किलोमीटर जाऊन चालणार नाही, त्याच्यामध्ये एवढी एनर्जी पाहिजे, तो कुठपर्यंत गेला पाहिजे तर इन्फिनिटी पर्यंत गेला पाहिजे. म्हणजे एवढ्या हाईटला गेला पाहिजे की तुम्हाला जे ग्रॅव्हिटेशन ऍक्सिलरेशन असणार आहे ते सुद्धा काय होणार आहे, झिरो होणार आहे का नाही. म्हणजे झिरो कुठं होणार आहे तर इन्फिनिटीवर होणार आहे. कुठं होणार आहे ते झिरो, इन्फिनिटीवर होणार आहे. मग आपली दोन गोष्टी बघायच्या, एक सरफेस ऑफ अर्थ वरती काय असणार आहे आणि दुसरं असणार आहे इन्फिनिटी वरती जी कायनेटिक एनर्जी किंवा जी टोटल एनर्जी जी काय असणार आहे ते आपल्याला दोन ठिकाणी बघायची. एक बघायची आपल्या अर्थ वरती आणि दुसरी बघायची ते आपल्याला इन्फिनिटी वरती. म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्ट नुसता एका सेकंदात 11 किलोमीटर गेला नाही पाहिजे, त्यामध्ये एवढी एनर्जी पाहिजे की तो इन्फिनिटी पर्यंत जाणे एवढी त्याच्यामध्ये शक्ती पाहिजे, तेवढी एनर्जी पाहिजे आणि त्याचं स्पीड पण तेवढं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टीचा ऑब्जेक्ट आपल्याला युज करायचा आहे. पहिल्यामध्ये बघायचा आहे सरफेस ऑफ अर्थ साठी त्या ऑब्जेक्टचं मास. त्याच्यामध्ये बघा एखाद्या काय मासचा आपण एक ऑब्जेक्ट घेतला, मग त्याच्यामध्ये बघा कायनेटिक एनर्जी किती असणार आहे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv², आहे का नाही. तर mv²v म्हणजे आपल्याला एस्केप वेलोसिटी बघायची आहे का नाही. 1/2 mv², जी वेलोसिटी बघायची ती आपल्याला कोणती बघायची, एस्केप वेलोसिटी. हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा. काय फॉर्म्युला बघा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला, -gmm अपॉन r. त्याचा ऍक्च्युअलचा फॉर्म्युला काय आहे, -gmm अपॉन r प्लस h, आहे का नाही. म्हणजे हाईट आहे, पण आपण तिथं हाईट का लिहिणार नाही किंवा आपण प्लस h का घेणार नाही, कारण आपण हे इक्वेशन मध्ये काय बघतोय तर सरफेस म्हणजे आरच्या सरफेस, तर हाईट काय असणार आहे, 0 असणार आहे. त्यामुळे हाईटचा इथं काय, तिथं हाईट तर निग्लिजिबलच असणार आहे. कारण आपण कुठं कन्सिडर करतोय अर्थच्या सरफेसला, त्यामुळे तिथं हाईटचा आपल्याला इथं प्रश्न येत नाही. त्यामुळे इथं आपण यश लिहिला नाही, फक्त काय लिहिलाय -gmm अपॉन r. त्यानंतर आपल्याला तिथे टोटल एनर्जी बघायची आहे का नाही. त्या टोटल एनर्जी आपण म्हटलं E1. टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग अर्थ सरफेसवर कायनेटिक एनर्जी किती आहे, 1/2 mv². त्यानंतर प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, -gmm अपॉन r. प्लस मायनस मायनस म्हणून आपण इथे घेतले -gmm अपॉन r. हे इक्वेशन मिळालं आपल्याला E1 किंवा आपल्याला इक्वेशन 1 याला म्हणूया. म्हणजे आपल्याला सरफेस ऑफ अर्थ वरती जी टोटल एनर्जी असणार ती किती असणार आहे, 1/2 mv² -gmm अपॉन r. त्यानंतर दुसरी गोष्ट बघायची आपल्याला इन्फिनिटी वरती सुद्धा त्याच मासचा आपण काय घेतलाय, ऑब्जेक्ट घेतलाय. त्याच्यामध्ये इन्फिनिटी वरती गेला आहे का नाही. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, मग काय सांगितलं की जेव्हा इन्फिनिटी वरती जाणार आहे तेव्हा त्याची एनर्जी काय होणार, सगळी तिथं संपणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जी कायनेटिक एनर्जी असणार ती किती असणार आहे, 0 असणार आहे. इन्फिनिटी वरती जी कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, 0 तिथं असणार आहे.
त्यानंतर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी बघा, पोटेन्शियल एनर्जी किती असणार त्याच्यामध्ये -gmm अपॉन आर. आता आपल्याला काय बघायचं आहे, इन्फिनिटी कुठे आहे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण इथं रेडियस आपण सांगू शकत नाही का नाही, की आपण तिथं काय म्हणतोय आर आहे आपण तिथं यूज केलाय इन्फिनिटी, आपण सिम्बॉल यूज केला. काय बघा पोटेन्शियल एनर्जी असणार आहे -gmm अपॉन इन्फिनिटी, आहे का नाही. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित असेल कोणत्याही गोष्टीला इन्फिनिटीने काय केलं आपण डिवाइड केलंय का नाही, कोणत्याही गोष्टीला आपण इन्फिनिटीने जर डिवाइड केलं तर आन्सर मिळतं 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मिळाली 0. मग आता ह्याची आपला टोटल एनर्जी काय असणार आहे, टोटल एनर्जी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी आहे 0 प्लस पोटेन्शियल एनर्जी आहे 0, म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथं 0 प्लस 0 इज इक्वल टू 0, म्हणजे तुम्हाला इक्वेशन E2 मिळालं ते किती मिळालं तुम्हाला 0. आता तुम्हाला तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे का नाही. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन काय, एनर्जी नॉट क्रिएटेड नॉट बी डिस्टर्बड इट कॅन कन्वर्ट इनटू वन टू अनदर. म्हणजे इथं काय होते फक्त एका एनर्जीचं कन्वर्जन दुसऱ्या एनर्जी मध्ये होते, म्हणजे आपल्या इथं फक्त काय लक्षात ठेवायचं आहे E1 इज इक्वल टू E2. काय होणार आहे E1 इज इक्वल टू E2. तुम्हाला E1 मगाशी मिळाला आहे का नाही, जो टोटल एनर्जी मिळाली E1 काय तुम्हाला मिळाली टोटल एनर्जी 1/2 mv² मायनस gmm अपॉन r. E1 काय मिळाला 1/2 mv² मायनस gmm अपॉन r इज इक्वल टू काय आपल्याला E2. आपल्याला E2 किती मिळाला मगाशी 0, मग आपण काय घेतलं 0. आता आपल्याला काय बघायचंय व्हेलॉसिटी बघायची, जे एस्केप व्हेलॉसिटी. मग ह्याचा जर तुम्ही आपल्याला v² बाजूला काढला तर तुम्हाला काय मिळालं 2gm अपॉन r. तुम्हाला काय मिळालं 2gm अपॉन r v² मिळाला. पण आपल्याला फक्त काय पाहिजे v² नाही पाहिजे, तर आपल्याला फक्त पाहिजे फी, नाही का, म्हणजे आपल्याला नुसती एस्केप व्हेलॉसिटी पाहिजे फी. मग आपण नुसतं जर आपण काय केला स्क्वेअर घालवला तर काय होणार आहे अंडर रूट तयार होणार आहे. काय होणार आहे अंडर रूट 2gm अपॉन r. अजून ह्याच इक्वेशनला आपण जर मॉडिफाय केलं तर हेच इक्वेशन आपल्याला अजून एका दुसऱ्या पद्धतीने लिहिता येतं, काय फी इज इक्वल टू 2gr. तुम्ही ह्याचा सुद्धा यूज करू शकता किंवा ह्याचा सुद्धा यूज करू शकता, पण आपल्याला हे इक्वेशन जास्तीत जास्त आपला सॉल्व्ह करण्यासाठी सोपं पडतं. काय फी इज इक्वल टू 2g अंडर रूट 2gr. मग आपल्या त्या ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी रेडियस ह्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकायच्या. फी इज इक्वल टू 2 इंटू जी. ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी किती आपल्या अर्थवरची 9.8 इंटू आर. रेडियस किती आहे 6.4 इंटू 10⁶. मग ह्याचं जर तुम्ही जर कन्व्हर्जन केलं त्याचा रूट घालला तर तुम्हाला मिळेल 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला जी फी ची व्हॅल्यू मिळणार ती किती मिळणार आहे, फी ची व्हॅल्यू 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे तुम्हाला एखाद्या ऑब्जेक्टला एवढी व्हेलॉसिटी द्यायची की तो एका सेकंदात 11.2 किलोमीटर गेला पाहिजे. असं करत करत तो इन्फिनिटी पर्यंत गेला पाहिजे. इन्फिनिटी पर्यंत गेला म्हणजे तो काय होणार आहे ग्रॅव्हिटेशन फील्डला तोडून बाहेर जाणार आहे आणि तो परत पृथ्वीवर येणार नाही. यासाठी आपल्याला त्याला एवढी व्हेलॉसिटी द्यावी लागणार आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. समजलं. त्यासाठी पहिली गोष्ट फक्त लक्षात ठेवायची काय एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला जे द्यायची असेल तुमची इनिशियल व्हेलॉसिटी जास्त द्यावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही जास्त एनर्जी देतात तेवढ्या जास्त हाईटला देणार, अजून जास्त एनर्जी दिली की अजून जास्त हाईटला देणार, अजून जास्त एनर्जी दिली की तुम्ही अजून जास्त हाईटला देणार, अजून जास्त एनर्जी दिली की अजून जास्त हाईटला देणार. ही तुमची ग्रॅव्हिटेशन फील्ड आहे. अजून तुम्ही जास्त हाईट दिली तर तो काय होणार अजून जास्त हाईटला जाणार आणि तो काय होणार ग्रॅव्हिटेशन फील्डला तोडून बाहेर जाणार. तुमची जी किंमत निगेटिव्ह बनणार तो परत आपल्या पृथ्वीवर तो त्याला खेचणार नाही आणि तो काय होणार आहे त्या ग्रॅव्हिटेशन फील्डला तोडून एस्केप होणार आहे किंवा तो बाहेर जाणार आहे, तो परत पृथ्वीवरती येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार त्याला इनिशियल व्हेलॉसिटी जास्त द्यावी लागणार आहे. जेवढी व्हेलॉसिटी तुम्ही जास्त देता तो तेवढ्या सर्टन हाईटला जाणार आहे, हे का नाही. त्यासाठी तुम्हाला एवढी एनर्जी द्यावी लागणार आहे किती, तर तो एका सेकंदात 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात 11.2 किलोमीटर एका सेकंदात गेला पाहिजे. असं जाण्यासाठी तो इन्फिनिटी पर्यंत पोहोचला पाहिजे, तर तो परत पृथ्वीवर येणार नाही. यालाच म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. इथं तर अशीच गोष्ट जर तुम्हाला मूनची बघायची असेल तुम्हाला तिथं फक्त काय यूज करायचंय मून तिथं ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन काढायचं तिथं रेडियस काढायचं त्या किमती तुम्हाला टाकलं तुम्हाला तिथं मूनवरती तुम्हाला तिथं काय एस्टिमेटसाठी मिळेल. मूनची तुम्हाला माहिती असेल की 2.37 काहीतरी आसपास आहे आणि आपल्या अर्थची किती आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे आपण जे सॅटेलाइट सोडतो त्या सॅटेलाइटचा स्पीड किती असतं एका सेकंदात 11.2 किलोमीटर ते जातात. थँक्यू.